तर मग आता पुढचा असं आहे की आम्ही ट्रेनमधून उतरलेलो आहे, पण ट्रेन एवढा घोटाळा केला आहे ना आमचा, 7 घंटे लेट झालेली आहे. आणि त्याच्यावरून आम्ही आता असं आहे ना की इतकं डोकं फिरलं आहे ना त्या ट्रेनवरती. धावपळ काय सांगायचं, दिवसभर आम्ही ट्रेन होती ती संध्याकाळी 7:30 अचानक आता असं समजलं की ट्रेन रोयावर आलेली आहे. एवढी धावपळ झाली ना आमच्या इथं येता येता, आम्हालाच माहिती सांगायला मी माणसं एवढं आहेत ना. त्यांच्याशी आपण बोलूया जरा. काय बोलणार, बोला ना काहीतरी. तुम्हाला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं, मनात एकदम अंतरात्म्यामधून. आपला कॅमेरा चालू केला म्हणून नाही नाही असं काय, जशी माझी मुलं ना तशी तुम्ही वाटली. अरे वा वा. आणि ह्या आमच्या पुण्याच्या लोक आहेत, त्यांनी आमची खूप तारीफ केली. तुम्हाला दाखवते मी, माहिती. हाय, तर मग आता पुढचा असं आहे की आम्ही ट्रेनमधून उतरलेलो आहे, पण ट्रेन एवढा घोटाळा केला आहे ना आमचा, 7 घंटे लेट झालेली आहे. आणि त्याच्यावरून आम्ही आता असं आहे ना की इतकं डोकं फिरलं आहे ना त्या ट्रेनवरती. तर आम्हाला गोल्डन टेम्पल पण फिरायला नाही भेटत आहे, तिथे आम्हाला दर्शन घ्यायला पण वेळेला जात नाही. जस्ट आम्ही आता फक्त मग बाहेरून दर्शन घेणार आहे. पण इच्छा इतकी आहे ना की आतमध्ये जायचं आहे आम्हाला. पण आता नेक्स्ट टाईम आम्ही कसं तरी ट्राय करू, पण नक्की जाऊ. आता आम्ही इथून गाडी बुक केलेली आहे. गाडी किती 7,500-8 हजार आहे इथून मनालीपर्यंत. काय करणार, बस नाही, आता बस भेटतच नाही आहे. बसचा हिशोब गेलेलो आम्ही, पण आता बस नाही भेटत आहे, बस गेलेली आहे. ट्रेन लेट झाली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आमचा. कोमल
सो आपण आता फायनली आलेलो आहे. ज्याची अपेक्षा नव्हती मला की येऊ म्हणून, पण आलेलो आहे आपण. काय भारी वाटतंय माहिती आहे. इतकं मस्त वाटलं नाही मला. अजून पण डोळ्यात पाणी येतं की मी इथे आले म्हणून. हे आमचं फायनली हॉटेल आलेलं आहे. पोचलो आहे आम्ही, बघू शकता तुम्ही. हा फायनली व्ह्यू बघ तिकडं. हा व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय ना. आता हा आमचा रूम आहे, तुम्ही बघू शकता. इथे बाथरूम आहे. हा बेड. आता आम्ही निघालो इकडं बारेवी टेम्पलला. एकदम मस्तपैकी तयार झालेलं आहे. तुम्ही पण या नक्कीच. काय मग पोरांनो, थोडं सगळे थंडीची अशी कापलेत सगळे सगळे थंडीने. घ्या पोरांनो चहा. चेस चेस. हा एक ससा आणि हा दुसरा ससा. फायनली मी एक सस्याला भेटले, माझ्या भावाला. घे पप्पी, घे पप्पी, घे. पूर्ण असा वेलकम टू वन विहार. तिकीट काढता? झाल्या जिकडं बघल तिकडं नुसत्या रील काढायच्या हातात आम्हाला. झाली सुरुवात रीलची. मग पोरांनो कशी वाटते मनालीची थंडी? एक नंबर. हे बघा ग्लोव्स घातले, एवढी थंडी आहे हाताला माझ्या. काय नाही, सगळी ओव्हर ऍक्टिंग आहे. हे बघा काहीच नाही, सगळी ओव्हर ऍक्टिंग आहे, सगळी ओव्हर ऍक्टिंग. नुसती शॉपिंग. कुणालनी सांगितलंय पप्पांची चाकीतली 2 गुंठे घालवल, पण कार्यक्रमच मनालीचा. मोमोची हावरी खा मग आता. नुसती ही काय करते? गरम आहे, गरम आहे. वन विहार मनाली. चला मग तिकीट तर घ्या मग. तिकीट थोडी सोडते ना आपल्याला. चाल चालतो पुढं. मराठी भेटला कोणतरी, मराठी बोलत होतं.
कुणाल हा आपला एरिया हा. खेळायला जाऊ. जा झोका खेळ जा, चिल्ड्रन्स एरिया आहे. तो लय छोटा पडेल. हा जरा बघूया का? नाही तुझ्यासाठी ठीक आहे. तुझ्या काय मोडेल? माझं आताशी 45 किलो वजन आहे, जास्त नाही. माझा 55 आहे. हो ना. नाही आम्ही दोघांच्यातच बसणार. ठीक आहे. बसा बसा. फुगा निघतो पायडल मारताना. असं आपण जास्त दोघं जण. जो ह्याच्यात डायरेक्ट आता उडी मारेल त्याला 1000 रुपये बक्षीस माझ्याकडनं. बापरे. नको मग सोडा. 5000 बोलतोस? कितीची पाईज लागली आहे? 5000 रुपयाची. 5000 रुपये रोख दिन जर हे मी या पाण्यात उडी मारून दाखवली मला तर. कुणाल कॅश पेमेंट का जीपे? काय विचार चाललाय माझा तुझा ह्याच्यावरती? खोल ना सगळं. अशा प्रकारे एवढी छान छान पावडर लावलेली आहे. ऑर्डर मी लावतच नाही कधी तर. नाही बघू ना इकडे, बघू ना एकदा, बघा ना एकदा तरी. काय बघा बघा नाही, लाज वाटते मला. कुठली बघ माकडा. पावडर. हा कुणाल इथं फालतूगिरी करतोय. याला काय ते नीट सांगा, नाही तर पाण्यात ढकलून दिलं जाईल त्याला. आत्ताच अरे मनाली सांगून चाल्यान फिरवतान बर्फानच नेत नाही. ते काय तुला कौशी आम्ही झाडान ये जंगलान ते जंगलान मंदिरान फिरताव. बर्फच दाखवत नाही लोकांनी. बर्फाचा झाला पाणी. 11,000 भरले ना का? ह्याला तमाशा केलाय. बर्फाचा जाऊ पाणी दे. झालाय. तुम्हाला काय उद्या फक्त आपणच जायचं सोलांग व्हॅलीला, त्याला ना न्यायचं. अरे मी पण येणार. आता कशाला? आता ह्यो 11,000 फुकट गेले ना, मग आता कशाला त्याला न्यायचंय? बरोबर. अरे मस्ती करत होतो. भावाची नाही मस्ती करणार मग कोणची करणार? कोमल, मग काय शॉपिंग करायची तुला? मला आवडेल ते. काय पाहिजे बोल. मला तो पर्स वगैरे जाम भारी वाटते तिथला. मी पर्स घेशील पण पैसे कुठून आणशील ठेवायला आतमध्ये? ते बघू ना, येतीलच ते पर्सला खेचतील बरोबर. शॉपिंग खायची प्यायची पूर्ण सोय. खाणं पिणं ते पहिलंच आहे. खाण्यापिण्यासाठी तर मेन आहे ना इथे. भूक तर आपल्या सदा ना का त्या पोटातच असते. तर मंडळी हे आहे जय माँ दुर्गाचं मंदिर. खूप छान आहे. मूर्ती इतकी छान आहे, मस्त आपण परत एक पेट पूजा करू. नुसती खादाडी खाते. चल. अगो बाई, इथं माझा कोंडच नवरा. असा बघू. ठाकूर भालू टायगर जिंदा आहे. ठाकूर भालू जास्त गरिबांचा टायगर. एक दोन. आजचं फिरणं हे आजच संपलेलं आहे. सो आजचा डे इथेच समाप्त करूया. उद्या नवीन आणखीन काहीतरी बघाच तुम्ही नक्की. स्टे ट्यून. बाय.